अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 4. दुसऱ्या दिवशी नाक्यावर सेजल आणि तिची भेट झाली. सेजल, काल आईला शिफ्ट करण्याच्या घाईमध्ये तुला विचारायचे विसरून गेले. काय झालं ग त्या मुलाचं, जो तुला बघायला आला होता? रीमा म्हणाली. त्याला आणि त्याच्या घरच्यांना मी पसंत आहे. माझ्या आईवडिलांनाही मुलगा पसंत आहे. पण माझं मन जरा मागेपुढे करत आहे. तुझ्यासोबत जे झालं त्यानंतर खूप भीती वाटते, सेजल म्हणाली. रोहित असा निघाला तर जगातले सगळेच मुलं असे असतील असं नसतं. ही तर आपापल्या नशिबाची गोष्ट असते. पण तुला मुलगा आवडला असेल तर दे होकार. कुठे राहतो मुलगा आणि काय करतो? रीमा म्हणाली. या शहरात राहतो आणि कंपनीत चांगल्या पोस्टवर आहे. दिसायलाही हँडसम आहे, सेजल बोलली. ओ, याचा अर्थ आमच्या सेजलला मुलगा पसंत आहे तर? रीमा भुवया उंचावत म्हणाली. तशी सेजलने लाजून मान खाली घातली. थोड्या वेळाने दोघीही ऑफिसमध्ये पोहोचल्या. नाश्ता झाला आणि पिऊन रीमाला बोलवायला आला. आता यांनी मला कशाला बोलवलं असेल विचार करतच ती अविनाशच्या कॅबिनमध्ये गेली. तुझ्या आईला केलंय का तू ॲडमिट? त्याने विचारले. हो सर, रीमा खाली मान घालून बोलली. ठीक आहे, आज तुझ्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील, अविनाश म्हणाला. तसे तिने त्याच्याकडे चमकून पाहिले. ती त्याच्यासमोर असतानाही तो तिला जवळ घेऊ शकत नव्हता. ना तिला हक्काने विचारू शकत होता की का माझी वाट नाही बघितली. मन तर करत होते की तिला घट्ट मिठी मारावी, पण आता ती कुणा दुसऱ्याची बायको होती. त्यामुळे तो तिला स्वतःची ओळख करून देत नव्हता. तू जाऊ शकतेस आता, अविनाश म्हणाला. ती काहीच न बोलता त्याच्या कॅबिनमधून बाहेर पडली. का कुणास ठाऊक, पण तिला तो खूप जवळचा वाटायला लागला, जशी ती त्याला आधी भेटलेली आहे. अविनाशने सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी रीमाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले. संध्याकाळी ती आणि सेजल सोबत घरी निघाल्या. नाक्यावर बसमधून खाली उतरल्या. रीमा, ती तुझी ननंदच आहे ना? सेजल रोडवरच्या त्या साईडने उभ्या असलेल्या मुलीकडे बोट दाखवत म्हणाली. रीमाने तिकडे बघितले आणि ती शॉक झाली. हो, ती प्रियाच आहे. पण ती त्या मुलाबरोबर काय करते? या वेळेवर तर ती क्लासला जाते, रीमा म्हणाली. रीमा, तुला माहीत नसेल, पण ज्या मुलाच्या हातात हात देऊन ती उभी आहे ना, त्याचं लग्न झालं आहे, सेजल म्हणाली. काय? आता रीमाला काही सुचत नव्हतं. ती तशीच सरळ प्रियाजवळ गेली. प्रिया, तुझे तर क्लास असतात ना, मग इथे काय करतेस? रीमा ओरडल्याच्या स्वरात बोलली. तशी प्रिया दचकली. तिने पटकन त्या मुलाच्या हातातून स्वतःचा हात सोडवला. मी आताच आले क्लासमधून. आज जरा लवकर सुटला क्लास, प्रिया थोडी अडकतच बोलली. मग सरळ घरी यायचं ना. इथे या मुलाबरोबर काय करतेस? रीमा म्हणाली. तसं तिने एकदा त्या मुलाकडे बघितलं. तो माझा मित्र आहे आणि तू कोण मला विचारणारी? मी काय पण करू, माझी मर्जी. यानंतर माझ्या वाट्याला यायचं नाही. चल जा इथून, प्रिया म्हणाली. रीमाला माहीत होतं तिच्याशी बोलून काहीच फायदा नाही, पण तिला प्रियाची काळजी वाटत होती. ती जरी रीमाचा राग करत असली तरी ती तिला बहिणीसारखी होती आणि घरातील मुलीने असं काही केल्यावर घरच्यांचं किती नाव खराब होतं याचा अनुभव तिला मायाने दिला आहे. रीमा काहीच न बोलता घरी निघाली. रीमा किती उद्धट आहे ती, सेजल बोलली. ती तशीच आहे. आता मी तिला ओरडलं तर खरं, पण घरी गेल्यावर ती काय राडा करणार काय माहीत. जा तू, मी पण जाते, रीमा म्हणाली. 5 मिनिटातच ती घरी पोहोचली. आज वेळेवर घरी आल्यामुळे शालिनीला बोलायला काहीच कारण नव्हतं, त्यामुळे ती गप्प होती. रीमा फ्रेश होऊन आली तोपर्यंत प्रियाही घरी पोहोचली होती. तिने रीमाकडे बघून एक रागीट कटाक्ष टाकला आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सर्वांचा लॅपटॉपवर मेल आला की उद्या रात्री कंपनीला 10 वर्षे पूर्ण होणार असल्याने खूप मोठी पार्टी ठेवण्यात आली आहे. सर्वजण पार्टीचे नाव ऐकताच खूप खुश झाले. दुपारी ब्रेकमध्ये सेजल आणि रीमा सोबत जेवण करत होत्या. रीमा, तू उद्या पार्टीमध्ये काय घालून येणार? सेजल बोलली. मी पार्टीमध्ये नाही येणार, रीमा शांतपणे बोलली. का? सेजल आश्चर्याने म्हणाली. तुला वाटते का आई मला येऊ देतील? आणि अशा अवस्थेत फिरणं मला योग्य नाही वाटत, रीमा म्हणाली. रीमा, प्लीज ये ना गं तू माझ्यासाठी. तुझ्या सासूबाईंना सांग पार्टीमध्ये जाणं कंपल्सरी आहे. नाही गेले तर पेमेंट कट होईल म्हणावं. काही दिवस तर आहे मी तुझ्यासोबत. लग्नानंतर कुठे येणार परत पार्टी करायला? सेजल म्हणाली. ठीक आहे, मी बोलून बघते त्यांच्याशी, रीमा म्हणाली. थँक्स, असं म्हणून सेजलने मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सेजल नाक्यावर रीमाची वाट बघत होती. थोड्या वेळापूर्वी तिचा कॉल आला होता की पेमेंट कटेल या भीतीने शालिनीने तिला पार्टीमध्ये येण्यासाठी होकार दिला होता आणि 5 मिनिटात ती येत आहे. थोड्या वेळात रीमा नाक्यावर पोहोचली.
सेजल खूप सुंदर दिसत आहे तू, रीमा तिला बघून म्हणाली. सेजलने पीच कलरचा वन पीस घातला होता. रीमा तू पण एवढ्या सिंपल ड्रेसमध्ये माझ्यापेक्षाही सुंदर दिसत आहे, सेजल बोलली. रीमाने छान मोरपंखी कलरचा अनारकली घातला होता. चेहऱ्यावर हलकासा मेकअप चेहऱ्यावर कुठलाच मेकअप नाही, फक्त लिपस्टिक आणि त्या निळ्या डोळ्यांमध्ये काजळची हलकी रेख, डोक्याला छोटीशी टिकली, कानात नाजूक टॉप्स आणि गळ्यात नाजूक मंगळसूत्र. रोहित जरी तिला सोडून गेला तरी त्याच्या नावाचं मंगळसूत्र ती घालत होती, कारण त्याचं बाळ तिच्या पोटात होतं. अग्निदेवाच्या साक्षीने 7 फेरे घेतले होते तिने त्याच्यासोबत. सेजलनी आणि रीमाने रिक्षा घेतली आणि ज्या हॉटेलमध्ये पार्टी होती तिथे पोहोचल्या. अविनाश रीमाचीच वाट बघत होता. तिला बघण्यासाठी त्याचं मन बेचैन झालं होतं. तेवढ्यात राखी त्याच्यासमोर आली. अवी कशी दिसते मी, राखी कमरेवर हात ठेवून पोज देत बोलली. अविनाशने एक कटाक्ष तिच्यावर टाकला. तिने ब्लॅक कलरचा स्कर्ट घातला होता, त्यावर रेड कलरचा छोटासा स्लीवलेस, चेहऱ्यावर तर प्रमाणाबाहेर मेकअप थोपलेला होता. छान, असं म्हणून अविनाश तिच्यापासून दूर गेला. तेवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या रीमावर पडली आणि काही वेळासाठी तो श्वास घ्यायचाही विसरून तिलाच बघत राहिला. सेजल आणि ती त्याच्या जवळून निघून गेल्या, तरीही तो भान हरपून एका जागेवर स्तब्ध उभा होता. तेवढ्यात राखी परत त्याच्याजवळ आली. हा एकटाच असा का उभा राहिला अवी, तिच्या आवाजाने तो भानावर आला. चल ना, आपण डान्स करू, राखी म्हणाली. नको, तुला माहीत आहे ना मला डान्स करायला नाही आवडत, अविनाश म्हणाला. अवी चल ना प्लीज, असं म्हणून राखी त्याला जबरदस्ती घेऊन गेली, पण त्याचं लक्ष फक्त रीमाकडे होतं. हसताना तिच्या गालावर पडणारी ती खळी आणि त्याला लहानपणापासूनच वेड लावत होती. लहानपणी तो तिला जबरदस्ती हसायला लावायचा, फक्त ती खळी बघण्यासाठी, आणि तीही त्याच्यासाठी खळखळून हसायची. पण ऑफिसमध्ये जेव्हाही तो तिला बघत होता, एखाद्या वेळेसच ती त्याला हसताना दिसत होती. लहानपणीच्या अल्लडपणाची जागा आता समजदारीने घेतली होती. रीमा तू काही डान्स करणार नाही, पण मला करायचा, तू थांब इथे, मी जाते डान्स करायला, सेजल म्हणाली. यावर रीमाने हसून मान हलवली. अविनाशला राखीसोबत डान्स करायचा कंटाळा आला होता, म्हणून तो खाली आला आणि रीमाच्या थोड्याच अंतरावर जाऊन बसला. तिला बघत बसला. इकडे रीमाला थोडं गरगरल्यासारखं झालं, म्हणून ती बाहेर असणाऱ्या ओपन गार्डनमध्ये गेली. अविनाशही तिच्या मागोमाग आला. त्याला बघून ती थोडी घाबरली, कारण इथे त्या दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. सगळेजण पार्टीमध्ये एन्जॉय करत होते. सर, तुम्ही इथे, रीमा हसून म्हणाली. हो, थोडी मोकळी हवा खायला आलो, अविनाश म्हणाला. पण तू पार्टी सोडून इथे काय करतेस? मी पण मोकळी हवा खायलाच आली. पण तिला आतून थोडी भीती वाटत होती की कोणी इथे आलं आणि त्यांनी तिला अविनाशसोबत बघितलं तर काय विचार करेन, ह्या गोष्टीची तिला खूप भीती वाटत होती. तुझ्या घरात कोण कोण राहते, काहीतरी बोलावं म्हणून अविनाशने विचारलं. आई, बाबा, नणंद आणि मी, रीमा बोलली. आता अविनाश थोडा आश्चर्यचकित झाला, कारण तिने रोहितचं नावच घेतलं नव्हतं. जेव्हा त्याने रीमाची माहिती काढली होती तेव्हा रोहित तिच्यासोबत राहत होता, त्यामुळे आता त्याला माहीतच नव्हतं की तो तिला सोडून गेला आहे. पण त्याने रोहितबद्दल काहीच विचारलं नाही. आता रीमाला खूप ऑकवर्ड वाटायला लागलं, म्हणून तिने तिथून जाणंच योग्य समजलं. सर, मी जाते, सेजल मला शोधत असेल, असं म्हणून रीमा आत निघून गेली. सेजल अजूनही डान्स करत होती. थोड्या वेळाने त्या दोघी हॉटेल बाहेर पडल्या, पण रात्रीचे 12 वाजले होते, त्यामुळे त्यांना रिक्षाच मिळत नव्हती. रीमाला आधीच थोडे चक्कर येत होते आणि मळमळही होत होती. त्या दोघी रिक्षा शोधत होत्या. तेवढ्यात अविनाश सरांची कार त्यांच्यासमोर येऊन थांबली. चला, मी सोडतो तुम्हाला, एवढ्या रात्री लवकर रिक्षा नाही मिळणार. रीमाला जायची इच्छा नव्हती, कारण ती ऑलरेडी 2 वेळेस त्याच्या गाडीत आली होती. पण रीमाची अवस्था बघून सेजलने लगेच जाण्यासाठी होकार दिला. ड्रायव्हर खाली उतरला आणि रीमासाठी मागचा दरवाजा उघडला. रीमा घाबरतच आत बसली. तिच्या बाजूला सेजलही बसली. आता तर रीमाला मेल्याहून मेल्यासारखे झाले होते.